3 गडी बाद केलेत, अर्थातच 30 पॉईंट या ठिकाणी. मात्र या ठिकाणी 2 पॉईंटने पुढे गेला तो मिस्टर आपण पाहू शकतायत सचिन गावड, मॅन ऑफ द मॅच. कारण हे स्पष्टीकरण द्यायला मला भाग पाडावं लागतं. विश्वास एका साईडला होते, विश्वास अप्रतिम, हॅट्स ऑफ यू आपल्याला सुद्धा. परंतु 30 पॉईंटने मात्र पॉईंटने मात्र पुढे आलेत ते सचिन गावड. चांगलं क्रिकेट सचिन, आपण मॅन ऑफ द मॅचचे हकदार आहात, यायचं आहे. हॅलो. चला, दोन्ही संघांचा 12वा प्रतिनिधी चेंडू पडण्याच्या आधी समालोचन कक्षामध्ये येऊ द्यात. दोन्ही संघांचा 12वा प्रतिनिधी चेंडू पडण्याच्या आधी समालोचन कक्षामध्ये येणे अनिवार्य राहील. कृपया लक्षात घ्यायचंय, 6 षटकंही तुम्हाला 35 मिनिटातच फेकले गेले पाहिजे, त्याची दखल घ्या. चामुंडा विराई फायटर, चला क्षेत्ररक्षण सजून घ्या, अन्यथा पॅनलाइजला सामोरे जावं लागेल. तर सचिन गावड यांना मॅन ऑफ द मॅच देऊया. तसेच 30 यार्ड सर्कल, ज्या वेळेला फलंदाज बाद होतो त्यावेळेला नवीन फलंदाजाने 30 यार्ड सर्कलमध्येच क्रॉस करायचा आहे. जो येणारा फलंदाज आहे 30 यार्ड सर्कलमध्येच क्रॉस करेल. बघा, क्षेत्ररक्षण लावून घ्या चामुंडा विराई संघ. मला एकच सांगायचं आहे, टाईम दिलेला आहे, क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि त्वरित आपले फलंदाज क्रिएट 11 याचे फलंदाज सुद्धा यायच्या मैदानात. नियमावली प्रत्येकाने वाचून घ्यायचे. तुम्हाला फॉर्म भरायला देतात तेव्हा सुद्धा तुम्ही वाचलात तरी चालेल. तिथे आपण नियमावली लिहिलेली आहे आणि आजचे जे नियम ते काटेकोरपणे पाळले जातील याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. त्यामुळे सर्व संघमालक, सर्व खेळाडू यांना एक नम्र विनंती आहे आणि आपल्याकडून ही सहकार्याची अपेक्षा आहे की आपण वेळेत आपलं जे शेड्यूल आहे ते पूर्ण करणार आहोत. धन्यवाद. हॅलो. चेंडू पडण्याच्या आधी 12वा प्रतिनिधी समालोचन कक्षामध्ये येऊ द्यात, नाहीतर पॅनलाइजला सामोरं जावं लागेल.
तर षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी चेंडू फेकला गेलाय, तो ॲक्युरेट आपल्याला पाहायला मिळतोय. 10 वाजून 10 मिनिटांनी पहिला चेंडू फेकला गेलाय. अर्थातच तुम्हाला 10 वाजून 45 मिनिटाच्या अगोदर मात्र हा सामना समाप्त करायचा आहे. पहिली इनिंग, पहिला सत्र. तर धावसंख्या 1 या धावसंख्येवर निरंजन पुन्हा एकदा ऑफ साईडला यावेळेला मात्र आपण पाहू शकाल झेल बराच वेळ हवेत राहिला होता, परंतु चेंडू व्यवस्थित या ठिकाणी कलेक्ट झाला नाही. बॅकअपसाठी येत आहेत या ठिकाणी मिस्टर सुचित. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 2 या धावसंख्येवर. आज दर्शन चांगल्या प्रकारची फटकेबाजी करेल का पाहायचं आहे. चांगल्या प्रकारचा खेळ मात्र साकारेल का याकडे सर्वांचं लक्ष. अप्रतिम सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होते. चेंडू आणि फळीचा संपर्क झाला नाही. निरंजन अचूक टप्प्यावर भेदक मारा करणारा हा गोलंदाज पाहायला मिळतोय. निरंजन पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर डावकुऱ्या हाताने. यावेळेला पहिला ऑफ साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलंय. ड्राईव्ह केला जातोय चेंडूला, ऑफ ड्राईव्ह ज्याला म्हटलं जाईल. दुसऱ्या धावेसाठी पलटले, तत्पूर्वी मात्र सुचित चेंडू हातात ठेवतायत आणि 2 धावा काही रोखूच शकणार नाहीयेत आणि दुहेरीने धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 4. अग्री प्रीमियर लीग 2021चा आजचा सलग दुसरा दिवस. सकाळचं सत्र हा चेंडूला पाहिलं, न्याहाळलं आणि सरळ चेंडू सोडून दिला. बाकीचं काम अजित पुत्रन या ठिकाणी करत असताना पाहायला मिळतात. वाईटचा इशारा येतोय. भरपूर वर्ष मात्र क्रिकेट हाताळलं गेलं या तिन्ही पंचांनी आणि क्रिकेटचं नातं आणि नाळ जोडावी यासाठी मात्र एक पंचांच्या भूमिकेत सातत्याने आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज लेफ्ट आर्म. यावेळेला पाहिला दमदार फटका पाहायला मिळतोय. अकुट टप्प्याच्या चेंडूला मात्र चेंडूला पाठवलं गेलंय. सुंदर फटका क्रिएटिव्ह 11च्या स्टँडकडे. 4 धावा. अग्री प्रीमियर लीग चौकार. थँक्यू. धावांची गती जर आपण पाहिली तर आकाश पाटील या ठिकाणी दर्शवत आहेत की 9 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 9 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जातात. यावेळेला पुन्हा एकदा दर्शनचा हा फटका पाहायला मिळतो. डिप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय. 4 धावांसाठी. सुपर टायमिंग, ग्रेट बॅटिंग. 4 धावा. काची नौका दर्यावरी मुंबईच्या किनारी. काची नौका दर्यावरी मुंबईच्या किनारी. काची नौका दर्यावरी मुंबईच्या किनारी. काची नौका दर्यावरी मुंबईच्या थँक्यू. धावसंख्या जर आपण पाहिली तर 13 धावा. द ग्रेट स्टार्ट बाय दर्शन. आजच्या दिवसामध्ये मात्र दर्शनने पहिल्या सत्रामध्ये सुपर बॅटिंग करत या ठिकाणी दमदार फटकेबाजी पाहायला मिळते. नक्कीच मनोर प्रीमियर लीगच्या माध्यमातून आनंदाची बातमी काय असेल तर यंदाच्या वर्षात पूर्व विभाग यांना सुद्धा मात्र खेळाडूंना संधी दिली गेले. जे MPLचे अध्यक्ष आहेत मनोर प्रीमियर लीगचे आदरणीय सन्माननीय देवानंद कृष्णा वजेसाहेब यांच्या माध्यमातून ही मात्र आम्हाला सूचना आनंदाची बातमी येताना पाहायला मिळते. ज्याचं प्रथम पारितोषिक 1,11,111 असेल, द्वितीय पारितोषिक 66,666 असेल व इतर आकर्षक पारितोषिक असतील. मात्र ही सुवर्ण संधी जरूर पूर्व विभाग मनोरच्या माध्यमातून ही पाहायला मिळेल. धावांची गती फलकावर या ठिकाणी आपण पाहू शकताय. धावसंख्या जाऊन पोचते 13 रन्स. 13 धावा यावेळेला मात्र खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू निघून जातोय जमिनीलगत. चेंडूला स्टॉप केला जाईल का? गुड फिल्डिंग. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतं. सुचितेच्या माध्यमातून फेकीपर्यंत धावसंख्येत भर होते आणि धावसंख्या जाऊन पोचते फलकावर 15 रन्स. 15 धावा. अतिशय ग्लॅमर या खेळाला. टेनिस क्रिकेटचा जो आज क्रेज वाढलेला आहे वाखाणणे जोगे पाहायला मिळतो. प्रत्येक खेळाडूचं स्वप्न आणि अग्री बांधवांचं स्वप्न होतं की मात्र आपण सुद्धा एक चांगल्या प्रकारचं कुठेतरी क्रिकेटमध्ये रुजू व्हायचं. ते मात्र पहिलं रोपटं लावलं गेलं ते पारगावच्या मैदानात आणि तिथून सातत्याने मात्र 4थं वर्ष या स्पर्धेचं आयोजन नियोजन. जर कोणाला मोबाईल जर मिळाला असेल तर तो कृपया करून आपण आणून द्यायचा आहे. 1 धाव अर्जित केली जाते. धावसंख्येत भर होते आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 16 धावा. 16 रन्स. चामुंडा विराई फायटर्स वर्सेस क्रिएटिव्ह 11 माकणे या 2 संघांमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळतोय.
कालच्या दिवसात जबरदस्त भारत वर्सेस ऑस्ट्रेलिया सुंदर अनिर्णित सामना पाहायला मिळाला. पुन्हा एकदा गोलंदाज हलक्याशा हाताने एकदा वर्जित केली जाते. एकच धाव्यावर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. भागेश पुढे सरसावत आहेत. एकेरीने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. ते आपण पाहू शकाल 17 धावा 17 रन्स. काल खऱ्या अर्थानं राहुल शरद द्रविड या खेळाडूचा माजी खेळाडूचा जन्मदिवस आणि त्या जन्मदिवसाच्या माध्यमातून ताजा मात्र जरूर आपण ताजात होताना पाहायला मिळाली. कारण हनुमा विहारी याने सुंदर खेळी केली. यावेळेला जर आपण पाहिलं तर ऑफ साईडला लाफ केला जातोय. चेंडू निघून जाईल. आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांच्या स्वागतासाठी सुंदर फटका पाहायला मिळतोय. ग्रेट शॉट, मॅग्निफिसंट टायमिंग. या षटकाराच्या निमित्ताने या ऐकूया आपण सुमधुर संगीत. वाघाचा छावा आज या गावात तुफान माजवलं. वाघाचा छावा आज या गावात तुफान माजवलं. थँक्यू. राहुल किनी छोटा पॅक बडा धमाका नेहमीच आम्ही त्यांना म्हणत असतो आणि त्याच पद्धतीने मात्र खेळी करताना पाहायला मिळतोय. मूर्ती लहान कीर्ती महान. यावेळेला मात्र यष्टीचित करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. मात्र नॉट आऊट त्या ठिकाणी आपण पाहतोय. विनोदने मात्र या ठिकाणी चतुराई जरूर दाखवली गेली. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर या ठिकाणी पाहायला मिळत आहे. ते एकंदरीत 23 धावा. वेलकम मयुरेश कुडू, आपलं हार्दिक स्वागत करीत आहोत. त्यांचे सहकारी या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं हार्दिक स्वागत. धावसंख्येत जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 23 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर अमित पाटील 2 वेळा 6 चेंडूवर 6 षटकार मारण्याचा कारनामा पाहायला मिळतो. यावेळेला कॉटन बोल्टची संधी आहे. अमित पाटील मात्र या ठिकाणी पुढे सरसावत आहेत. सेकंड अटेम्प्टला मात्र या ठिकाणी झेल टिपला गेलाय. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. या आग्र्याच्या पोरानं पाहकच मैदान गाजवलं. या आग्र्याच्या पोरानं पाहकच मैदान गाजवलं. कृपया करून जी रिक्षा आहे कृपया करून जे 30 सर्कलचं बंधन जे आपल्याला पाहायला मिळतं म्हणूनच तो नियम लागू केला गेलाय. याची दखल घ्यायची आहे. लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे. त्याला थांबवू नका कोणत्याही फलंदाजाला. जेव्हा बाद होतो तुम्हाला तर स्पष्टपणे दिसतं. त्यावेळेला मात्र लगेच नवीन फलंदाजाला आपण सांगा की 30 सर्कलच्या आतमध्येच आपल्याला क्रॉसिंग करायची आहे. अन्यथा आपल्याला आपल्या संघाला मात्र त्याचा परिपूर्ण मात्र 1 धावांचं पॅनलाइज केलं जाईल. या अगोदर आई सप्तशृंगी सरपाडा संघाला केलं गेलं. धावांची गती फलकावर या ठिकाणी पाहायला मिळते. 23 धावा 2 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झालाय. प्रथम फलंदाजी करताना क्रिएटिव्ह 11 माकणी या संघाची स्थिती पाहायला मिळते. रोहिदास गोलंदाजी मार्कवर येत आहेत. मॅन फ्रॉम कूपर. धावांची गती फलकावर 23. 6 षटक 35 मिनिटातच फेकली गेली पाहिजे. त्याची दखल घ्या. अन्यथा तुम्हाला पॅनलाइजला सामोरे जावं लागेल. 30 सर्कलचं बंधन आम्ही वारंवार सूचित करतोय परंतु यूट्यूबच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. गोलंदाजी मार्कवर रोहिदास उजव्या हाताने यावेळेला खेळण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी आपण पाहू शकाल. बॅटचं ब्लेड ओपन केलं. डबल माइंडमध्ये फलंदाज होते आणि या ठिकाणी मात्र पहिला फलंदाज बाद झाल्यानंतर दुसरा फलंदाज सुद्धा बाद होताना पाहायला मिळतो. मिस्टर रोशन बॅक टू द पॅव्हिलियन. महेशने मात्र कोणतीही चुकी केली नाही. गुड कॅच. फलंदाज बाद. विकेट गिरता हुआ और एक सदाबहार गीत आता हुआ. धावसंख्या 3ऱ्या षटकातील पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचते फलकावर. ते अगदी योग्य रीतीने आपल्याला पाहायला मिळते. 23 धावा 23 रन्स ऑन द बोर्ड लागल्या जात आहेत. 2 फलंदाज बाद झालेत. रोहन पाटील फलंदाजी बॅटिंग स्टान्सवर आपल्याला पाहायला मिळते. रोहिदासला पहिली सफलता त्याच्या खात्यामध्ये मिळते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर राईट ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज. यावेळेला पाहिलं न्याहाळलं मात्र सरळ चेंडू निघून जातोय. अचानक बाउन्स या ठिकाणी आपण पाहू शकलात. रोहन पाटील 3ऱ्या षटकातील 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्ती अखेर झालाय
आणि धावांची गती जर आपण पाहिली तर 23 धावा 23 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. यावेळेला पाहिलं सुंदररित्या मात्र चेंडूला या ठिकाणी चांगल्या प्रकारचं प्रदर्शन त्या ठिकाणी जरूर पाहायला मिळालं होतं. भागेशने मात्र वेल ट्राय केली त्या ठिकाणी, वेल ट्राय, गुड ट्राय, मात्र चेंडू यावेळेला चिपकला नाही. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर एकंदरीत पाहायला मिळते 25 धावा 25 रन्स. ऑन साईडला या ठिकाणी आपण पाहू शकतायत एकदा वर्जित केली जाते. एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. अमित पाटील मात्र पुढे सरसावले गेले होते. गुड फिल्डिंग, गुड थ्रो, एकदा वर्जित केली जाते. आज प्लेइंग 11मध्ये निखिल यांना सुद्धा मात्र आज प्रमोट केलं गेलंय लॉंग स्टॉप रिझनला. धीरज शॉर्ट लेग गलीला आपल्याला पाहायला मिळत आहेत. भागेश यांना आपण पाहतोय स्लिप पॉईंट गली रिझनमध्ये. यावेळेला पाहिलं दर्शन मात्र या ठिकाणी मोठा प्रहार करण्याच्या प्रयत्नात जरूर होते. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित संपर्क झाला नाही. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 26 रन, 26 धावा, 5 चेंडूचा खेळ झालाय. अचूक टप्प्यावर भेदक मारा करणं हेच मात्र गोलंदाजाचं कर्तव्य आणि रोहिदास मात्र तेच करत असताना पाहायला मिळतोय. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता ऑन साईडला. चेंडू मात्र या ठिकाणी निघून जाईल. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक कोणतीही चुकी करत नाहीये. गुड कॅच, फलंदाज या ठिकाणी बाद होताना. षटक क्रमांक 3 कंप्लीट झालेत आणि 3 षटकांच्या अखेरीस आकाश पाटील आम्हाला दर्शवतात की 26 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. यानंतर होणारा सामना स्वरांगी शिवतेज वॉरियर्स वर्सेस JRT टेंबोडे या दोन संघांच्या संघाकरिता मात्र पहिला या ठिकाणी कॉल असेल. खूप छान पद्धतीने ही स्पर्धा पाहायला मिळते. मिस्टर जय पवार या ठिकाणी कॅमेऱ्यात बंदिस्त करत असताना यस एक धावांचं पॅनलाइज केलं गेलंय. 30 यार्ड सर्कलचं क्रॉसिंग आहे. आम्ही वारंवार सकाळपासून सूचना करतोय. एक धावांचं पॅनलाइज, कारण तुम्हाला सातत्याने सांगितलं की फलंदाज बाद झाल्यानंतर नवीन फलंदाजाने मात्र एंट्रीज 30 यार्ड सर्कलचं क्रॉसिंग करायचं आहे. हे सकाळी एक धावांचं पॅनलाइज लागलं शुभम पाटील यांच्या संघाला. तर धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर एकंदरीत पाहायला मिळते 26 रन, 26 धावा. आपण पाहू शकाल एक चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट क्वालिटी स्टँडर्ड, अत्यंत दर्जेदार ही स्पर्धा 4थं वर्ष आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर भागेश, उंच सकल बांध्याचा, चांगले हाईट, उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. यावेळेला पाहिलं चेंडूचा टप्पा अचूक पद्धतीने विनोद मात्र या ठिकाणी थोडीशी हुलकावणी देण्याचा प्रयत्न करतायत. संतोष मडवे अर्थातच पिंट्या त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. 2 वेळा सलग मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी मात्र आपण पाहू शकतायत सन्मानित केलं गेलं कालच्या दिवसामध्ये. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 26 रन, 4थ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ झालाय. यावेळेला ऑन साईडला रोहन पाटीलचा हा दमदार फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू निघून जातोय आउट ऑफ द पार्क. 6 धावा डीप मिड विकेटला भेदून दमदार फटका, षटकार. सफाले शहराने नाव गाजतई नाव कोणाचा, हे सफाले शहराने नाव गाजतई नाव कोणाचा. मागणे गावाच्या गौरव तरेचा, मागणे गावाच्या थँक्यू डिझर, थँक्यू. वेलकम बॅक. धावसंख्या 32 धावा, 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ स्वीकारला गेलाय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना 2 चेंडूंचा खेळ झालाय. पुन्हा एकदा गोलंदाज राऊंड द विकेट. यावेळेला सबमरिंग डिलिव्हरी सुंदररित्या, मात्र चेंडूला यावेळेला टप्पा अचूक पद्धतीने होता, खाली राहिला होता. सकाळचं सत्र आहे आणि चांगल्या प्रकारचं आता मात्र या ठिकाणी वातावरण आणि त्या वातावरणाशी निगडीत असलेले या ठिकाणी खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. धावांची गती फलकावर या ठिकाणी पाहायला मिळते 32 या धावसंख्येवर 32 रन. भागेश 4था चेंडू क्रमांक घेऊन पुन्हा एकदा यावेळेला बॅटची एज घेऊन चेंडू मात्र पाठीमागे निघून जातोय. तत्पूर्वी एक धाव निखिल चेंडूला कलेक्ट करतायत. तत्पूर्वी एका धावेनिशी संघ जाऊन पोहोचतोय फलकावर. 33 रन, 33 धावा. क्रिएटिव्ह 11 माकणे हा संघ.
धावसंख्या 33 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज भागेश आपल्या गोलंदाजीवर पुन्हा एकदा सज्ज होताना षटकार आल्यानंतर स्वतःमध्ये परिवर्तन केलं. राऊंड द विकेटचा मारा करण्यासाठी आला. प्रथमतः जेव्हा षटकार लागला त्यावेळेला मात्र ओव्हर द विकेट होता. तदनंतर मात्र या ठिकाणी राऊंड द विकेट येताना अचूक टप्प्यावर गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय. सामना करेल संतोष मडवी, टेनिस क्रिकेटमधला दिग्गज कलाकार, अनमोल रत्न. यावेळेला मोठा फटका, यासाठीच मी उल्लेख केला की दिग्गज कलाकार आहे टेनिस क्रिकेटमधला. सरळ बॅटने खेळण्याचा अनुभव काय, जबरदस्त स्टँड अँड डिलिव्हर शॉट जबरदस्त पाहायला मिळाला. अप्रतिम अफलातून फटका. सहा धावा येत आहेत आणि धावांची गती जर आपण पाहिली तर 39 रन्स, 39 धावा. ही टेक्निक आहे संतोष मडवी या फलंदाजाची. चेंडूच्या सरळ रेषेमध्ये आले, चेंडूला पाहिलं व्यवस्थित, मात्र या ठिकाणी डोकं स्थिर ठेवलं आणि सरळ बॅटने मात्र चेंडूला फेकून दिलं स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून. गुड शॉट. यावेळेला पाहिलं पुलचा फटका, पॉवरफुल, सक्सेसफुल अँड वंडरफुल शॉट. क्या बात आहे. संतोष मडवी लयबद्ध असलेला हा खेळाडू पाहायला मिळतोय. सातत्य काय असतं हे मात्र संतोष मडवीने दाखवून दिलंय. धावसंख्या तब्बल 45. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 4 कंप्लीट झालेत. 11.25 ची सरासरी आणि धावसंख्या फलकावर 45 रन्स. व्हॉट अ बॅटिंग, सुपर बॅटिंग बाय संतोष मडवी. अगरी लय जिगरी आमचा, अगरी लय जिगरी अगरी लय जिगरी आमचा, अगरी लय जिगरी. शेतानं राबतय, उन्हानं तापतय, करतय मोलमजुरी. थँक्यू टीचर, थँक्यू. तर धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर एकंदरीत पाहायला मिळते. रन्स, 45 धावा. आक्रमकता काय असते हे मात्र या ठिकाणी जरूर दाखवत असताना संतोष मडवी. आतापर्यंत 19 मिनिटे झालेली आहेत 4 षटकांमध्ये. सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अग्री प्रीमियर लीग 2021चा हा शानदार सोहळा, क्रिकेटचा देदीप्यमान सोहळा आपल्या डोळ्यासमोर रंगताना पाहायला मिळतोय. यावेळेला खेळण्याचा प्रयत्न सुंदररित्या महेश, कॅच नंबर 2 सुंदररित्या मात्र झेल टिपतोय. रोहन बॅक टू द डगआउट. गली रिजनमध्ये चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलं होतं. प्रयत्न चांगले होते रोहनचे, परंतु या वेळेला मात्र ते डिस्टन्स क्लिअर करू शकले नाहीत आणि सुंदररित्या मात्र झेल टिपला गेला महेशच्या माध्यमातून. फलंदाज बाद. या ऐकूया विकेटच्या निमित्ताने सुमधुर संगीत. जिगिरी नूतन नगरी, अगरी जिगिरी नूतन नगरी, दिन सोन्याचा उजाडला. अगरी जिगिरी नूतन नगरी, दिन सोन्याचा उजाडला. अगरी वादल कडाडला, आता APL हा धडकला. अगरी वादल. थँक्यू. जबरदस्त सॉन्ग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. या नूतन नगरमध्ये मात्र ही स्पर्धा आपण पाहतोय आणि सुंदर अग्री बांधवांच्या माध्यमातून या स्पर्धेचा आगाज पाहायला मिळतोय. पंचांकडे दाद. यस इज गॉन. फलंदाज बाद होताना आपण पाहू शकाल. दीपेश कडू मात्र या ठिकाणी बॅक टू द डगआउट. लेग बिफोर विकेट. या ठिकाणी मात्र अजित पुत्रन, कोणताही मनात संदेह नाही. फलंदाज या ठिकाणी मात्र तंबूच्या आसऱ्याला एक बिग विकेट, मात्र मोक्याच्या क्षणाला इंटरव्ह्युअल विकेट कशा असाव्यात याचा परिपूर्ण प्रत्यय देत असताना आपण पाहतो. फलंदाज बॅक टू द डगआउट. लगातार 2 चेंडूवर 2 गडी बाद. आता मात्र या ठिकाणी गोलंदाज जर आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्कवर आहे. मिस्टर अमित पाटील इज ऑन हॅट्रिक. धडकला. अगरी वादल कडाडला, आता APL हा धडकला. अगरी वादल कडाडला, आता APL हा धडकला. अगरी वादल कडाडला, आता APL हा धडकला. धावांची गती 45 रन, 45 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 2 चेंडूवर 2 गडी बाद या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. अमित पाटील इज ऑन हॅट्रिक. अनेक फलंदाजांना ज्याने नाचवलंय आपल्या स्वतःच्या गोलंदाजीच्या कर्तृत्वावर. ऑफ ड्राईव्ह सुरेख पद्धतीने मात्र जतीन किनी
या ठिकाणी प्रमोट केले गेले. आज जतीनला मात्र खऱ्या अर्थानं ऑपॉर्च्युनिटी आहे. अशा संधी मात्र क्वचित आणि कदाचित येत असतात आणि त्यावेळेला तुम्हाला त्या संधीचं सोनं करणं हे तुमच्या हातामध्ये असतं. जतीन किने या खेळाडूकडे सुद्धा पोटेन्शियल आहे. ऑफ ड्राईव्ह ऑन ड्राईव्ह खेळण्याची क्षमता आहे, कारण मी बारडोली प्रीमियर लीगमध्ये पाहिलं होतं या खेळाडूला खेळताना. धावांची गती स्कोरबोर्डवर 46 रन 46 धावा. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्ती अखेर झालाय. 5वं षटक आहे. ऑन साईडला चिप शॉट संतोष मडवी यांच्या खेळीला पूर्ण विराम. पहा रिॲक्शन अमित पाटील याची, कारण एखाद्या मोठ्या फलंदाजाला बाद केल्यानंतर मात्र एक आनंद वेगळाच असतो आणि 3 फलंदाजाला प्रमुख फलंदाजांना बाद करण्याचा सिलसिला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम मॅग्निफिसंट बॉलिंग. या ऐकूया विकेटच्या निमित्ताने सुमधुर संगीत. वाघाचा चावा आपला देवा उपाध्यक्ष हात हाडला. वाघाचा चावा आपला देवा उपाध्यक्ष हात हाडला. आगरी वादल कडाडला आता APL हा धडकला. आगरी वादल कडाडला आता APL हा धडकला. आगरी वादल कडाडला आता APL. तर धावांची गती 46 रन. क्रिएटिव्ह 11 माकणे या संघाची स्थिती पाहायला मिळते. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर धाडस निर्णय घेतला, आम्ही फलंदाजी करू, आणि त्या फलंदाजीच्या जोरावर आतापर्यंत संतोष मडवेने चांगली फलंदाजी केली होती, परंतु 3 फलंदाजांना बाद केलं गेलंय. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झालाय. धावसंख्या 46 रन 46 धावा. अप्रतिम गुड डिलिव्हरी. काय कमालीची गोलंदाजी केली अमित पाटील या गोलंदाजाने. आपल्या नावाला साजेसा असा गोलंदाजीचा तिखट मारा पाहायला मिळतोय. ब्युटी इज ऑनली स्किन डीप. वैविध्यपूर्ण गोलंदाजी कशी असावी याचं परिपूर्ण मात्र प्रत्येक दर्शवत असताना पाहायला मिळतोय. नाईस बॉलिंग. पुन्हा एकदा गोलंदाज. वेळेला बॅट अँड पॅडचा व्यवस्थित संपर्क होताना आपण पाहतोय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक वेगाने झेपावतोय. तत्पूर्वी मात्र 2 धावा निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतील. प्रत्येकाच्या बॅटमधून 2 धावा येत आहेत आणि संघाला घेऊन जातोय. या ठिकाणी आपण पाहू शकतायत जवळजवळ 48 धावा 48 रन. चेंडू फेकून झाले ते एकंदरीत आपण पाहिले तर 5 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ झालाय. 30 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्तीवर झालाय आणि 5 षटकांच्या समाप्ती अखेर 48 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. जवळजवळ 23 मिनिटांचा आतापर्यंत खेळ या ठिकाणी समाप्तीवर झालाय. तुमच्याकडे अजून मिनिटे आहेत तर वेळ जास्तीत जास्त दौडू नका. 10-10ला चेंडू मात्र फेकला गेला होता. 2 षटकं फेकली अमित पाटीलने. 4 विकेट मात्र या ठिकाणी मिळवल्या आणि 13 धावा देऊन 4 गडी बाद केले. अप्रतिम सुंदर इनक्रेडिबल बॉलिंग या ठिकाणी पाहायला मिळाली. घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. या ऐकूया आपण. आगरी वादल कडाडला आता APL हा धडकला. 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 तर धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर आपण पाहू शकाल 48 धावा. शेवटचं आणि अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये आहे. यावेळेला मात्र शॉट ऑफ प्लेन चेंडू होता. जतीन किनीने मात्र या ठिकाणी जरूर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, परंतु या ठिकाणी आपण पाहू शकाल फलंदाज जतीन किनी बॅक टू द डगआउट मध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. श्रेयसने मात्र कोणतीही चुकी केली नाही. गुड कॅच फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. धावसंख्या स्थिरावली गेले 48 रन. जतीनचे मात्र चांगले प्रयत्न होते परंतु त्या प्रयत्नांना यश आलं नाही. विकेट गिरता हुआ और एक सदाबहार गीत आता हुआ. पहा कमिटी लय सुंदर अध्यक्ष भाई सागर. पहा कमिटी लय सुंदर अध्यक्ष भाई सागर. किशोर वजे हा खजिनदार. संजय किणी हा सल्लागार. संजय किणी हा सल्लागार. धावसंख्या 48 धावा 48 रन. 6वं षटक पहिल्या चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झालाय. ऑफ साईडला सुरेख पद्धतीने ड्राईव्ह केला जातोय. चेंडूला तंत्रशुद्ध फटका एकदा वर्जित केली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल का फेकेपर्यंत थोडीशी फंबल त्या ठिकाणी जरूर झाले होते आणि 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत. दुहेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर आतापर्यंत पाहायला मिळते ती 50 धावा. क्रिएटिव्ह 11 माकणी या संघाची स्थिती आपण पाहू शकाल.
पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यानंतर होणारा सामना स्वरांगी शिवतेज वॉरियर्स आणि JRT टेंबोडे. या ठिकाणी उंच फटका आहे, पाहायचं आहे. नो मॅन लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. निरंजन पुढे सरसावतात, चेंडूला कलेक्ट करतायत. तत्पूर्वी 2 धावा काही रोखू शकणार नाही आहेत, कारण शेवटच्या षटकामध्ये जेवढ्या धावा येतात तेवढ्या कमीच आपल्याला पाहायला मिळतात. कारण ड्रेसिंग रूममध्ये ॲक्सेप्टेशन असतं की मॅक्झिमम 15 ते 20 धावा यायला हव्यात, 20 ते 22 धावा यायला हव्यात, परंतु त्या मात्र ॲक्सेप्टेशनचा या ठिकाणी जरूर उपयोग होईल का पाहायचं आहे. यावेळेला चेंडूला डीप बॅकवर्ड स्क्युअर लेगला भिरकावून दिलं गेलंय. चेंडू निघून जाईल आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांच्या स्वागतासाठी. गुड शॉट. 4 धावांसहित संघ जाऊन पोहोचतोय फलकावर. 56 धावा, 56 रन. आगरी जिगरी नूतन नगरी, आगरी जिगरी नूतन नगरी, दिन सोन्याचा उजाडला. आगरी जिगरी नूतन नगरी, दिन सोन्याचा उजाडला. आगरी वादल कडाडला, आता APL हा धडकला. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेला जर आपण पाहिलं तर डेड बॉल पंच घोषित करतायत मिस्टर मुन्ना पठाण. रोहिदास पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. चेंडू क्रमांक घेऊन 5 येईल. यावेळेला मात्र तंत्रशुद्ध फटका पाहायला मिळतोय. सरळ चेंडू निघून जाईल की नाही, मात्र सेकंड अटेम्प्टला यावेळेला प्रयत्नांना यश येतो. श्रेयस कोणतीही चुकी करत नाहीये. फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकाल मिस्टर प्रतीकने चांगले प्रयत्न केले होते, परंतु त्या प्रयत्नांना या स्ट्रोकला मात्र यश आलं नाही. फलंदाज बाद होतोय. बॅक टू द डगआउट. पुन्हा एकदा गोलंदाज. चला, दोन्ही संघाचे कर्णधार स्वरांगी शिवतेज वॉरियर्स अँड JRT टेंबोडे. ऑफ साईडला तंत्रशुद्ध फटका, कव्हर ड्राईव्ह या ठिकाणी पाहायला मिळतोय. एकदा वर्जित केली जाईल. एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये मात्र चेंडू निघून जातोय. तत्पूर्वी 2 धावा काही रोखू शकणार नाही आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. एंड ऑफ द इनिंग. पहिल्या इनिंगला मात्र ब्रेक लागलाय आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 58 धावा. 1 धाव मात्र या ठिकाणी जरूर मायनस केली जाते. डीजे यूट्यूब स्टँड्स आपल्याला स्पॉन्सर केलेले आहेत ते आपण पाहतोय. विशाल पाटील आणि विनायक किनी जे विराथन आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर ब्रांचेस स्टँडर्ड शुभम पाटील अँड आपण पाहू शकतात गणेश पाटील कुर्लाई मंडप डेकोरेटर्स. अग्री प्रीमियर लीगसाठी आपण पाहतोय हे सर्व फ्री ऑफ चार्ज केलं गेलं या स्पॉन्सरनी. खऱ्या अर्थानं मात्र खरोखरच मोठं हृदय आहे. विशाल पाटील, विनायक किनी, शुभम पाटील असतील, त्यानंतर जर आपण पाहिलं तर गणेश पाटील असतील, या सर्वांचा आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. विनायक किनी यांच्या माध्यमातून मात्र जरूर विराथांमध्ये आम्हाला समालोचनाची संधी प्राप्त झाली. अजून नाईटची स्पर्धा जवळजवळ येताना आपल्याला पाहायला मिळेल. त्यांच्या माध्यमातून शिवनेरी चषक राबवला गेला होता. धन्यवाद विनायक किनी अँड ऑल टीम. तर एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 2 संघाचे कर्णधार आम्ही 3-4 कॉल देऊन झालेले आहेत. स्वरांगी शिवतेज वॉरियर्स आणि JRT टेंबोडे. जर कोणाला मोबाईल सापडला असेल, या ठिकाणी हरवलेला आहे, जर कोणाला मिळाला असेल तर प्लीज कॉपरेट करून त्या व्यक्तीचा मोबाईल आपण द्या. कारण मोबाईलपेक्षा मात्र कॉन्टॅक्ट नंबर खूप इम्पॉर्टंट असतात आणि त्यासाठी मी विनंती करेन. चला, 2 फलंदाज मैदानाचा ताबा घ्या लवकरात लवकर. वेळेची दिरंगाई न करताना नवसाईवरून मयुरेश पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं आम्ही मनपूर्वक हृदयापासून हार्दिक स्वागत करीत आहोत आणि त्यांच्या समवेत निखिल पाटील या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. क्रिकेटवरचं अफाट प्रेम जपणारं व्यक्तिमत्व आहे, अफाट जिव्हाळा. जेव्हा जेव्हा मात्र गावात स्पर्धा होतात त्यांच्या माध्यमातून मात्र बाप्पा मोरया जे आपण पाहतो की त्यांच्या माध्यमातून जरूर ट्रॉफीज दिल्या जातात.
गणपती बाप्पा मोरया. मात्र GBM ग्रुप म्हणून जे आपल्याला पाहायला मिळतं त्याचे अध्यक्ष सुद्धा आहेत. कालच्या दिवसात विकास वजे यांनी सुद्धा मात्र शुभेच्छा दिल्या होत्या. भूषण कोडूने शुभेच्छा दिल्या होत्या या स्पर्धेला. या आपण मैदानाच्या आतमध्ये वळणार आहोत. विजयासाठी जर आपण विचार केला तर 59 धावांचं एकंदरीत 57 धावांचं लक्ष असेल. ज्या 58 धावा होत्या 58 धावा होत्या त्याच्यातली एक धाव कपात केली गेले. 57 धावा आणि 58 धावांचं लक्ष असेल. पहिलं षटक हाताळण्यासाठी संतोष मडवी अर्थातच चांदीप एक्सप्रेस भिवंडी एक्सप्रेस म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. खूप छान पद्धतीने खेळ मात्र सुरू आहे दोन संघांमध्ये. सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्यपूर्ण आपण पाहू शकतायत. ऑल इज वेल ही स्पर्धा. यावेळेला ऑन साईडला आपण पाहू शकाल एकदा वर्जित केली जाते. एकच धाव्यावर सॅटिस्फाईड न होताना 2 धावा मात्र जरूर पूर्ण पळून काढल्या जात आहेत. यावेळेला जर आपण पाहिलं तर रोहित पाटील हा फलंदाजी माकवट पुन्हा एकदा सज्ज होतोय. पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर 2 धावा 58 धावांचं लक्ष्यांचं पाठलाग करताना एका साईडला क्रिएटिव्ह 11 माकणे तर एका साईडला चामुंडा विराई फायटर्स या दोन संघांमध्ये हा सामना पाहायला मिळतोय. रोहित आणि अमित ही सलामीची बिनीची जोडी आहे. बॅक टू द बॉलर खेळला गेलाय. एकदा वर्जित केली जाते. एकच धाव्यावर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. सुंदररित्या अचूक टप्प्यावर भेदक मारा करणारा हा गोलंदाज अनेक फलंदाजांना मात्र स्वतःच्या फलंदाजीच्या कर्तृत्वावर मात्र प्रबळ इच्छाशक्तीवर नाचवलेला आहे. अनेक मैदानं गाजवलेत असं खेळाडू आपण पाहू शकतायत. ते 4 धावा पॅनल्टीच्या धावा मात्र ऍड केलेल्या आहेत. एक धाव अर्जित केली जाते आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर एकंदरीत पाहायला मिळते ती जवळजवळ 5 धावा. जे एक धाव पॅनलाइज केली गेली होती ती ऑलरेडी ऍड या ठिकाणी केली गेली आणि धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते ती 5 या धावसंख्येवर. गोलंदाजी मार्कवर येत आहेत. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज. यावेळेला पहिला पुलचा फटका पायाचं आहे. क्षेत्ररक्षण व्यवस्थित होईल का परंतु नो मॅन लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतं. डीप बॅकवर्ड स्क्युअर लेगचा क्षेत्ररक्षक पुढे येत आहेत. तत्पूर्वी 2 धावा काही रोखूच शकणार नाही आहेत. संतोष मडवी टाळ्यांचा गजर करतायत. या अपकमिंग यंगस्टर खेळाडूंना प्रेरणास्थान देणारं एक व्यक्तिमत्व जरूर पाहायला मिळतं. कारण जेव्हा तुम्ही एक अनुभव तुमचा दुसऱ्याला शेअर करता त्यावेळेला तुमचा अनुभव हा जरूर वाढत असतो आणि तेच मात्र संतोष मडवी या ठिकाणी दर्शवत असताना धावांची गती फलकावर या ठिकाणी पाहायला मिळते. ऑफ साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलंय. एकदा वर्जित केली जाते. धावसंख्या 1 ने पुढे सरसावून 8 धावा. सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा आपण पाहू शकाल. चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून शैलेश सारखा खेळाडू मात्र आपण पाहू शकतायत. टॉस करण्यासाठी यायचंय. चला दोन्ही संघाचे कर्णधार आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी या स्वरांगी शिवतेज वॉरियर्स आणि JRT टेंबोडे या दोन संघांमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळेल. गोलंदाज संतोष मडवी पुन्हा एकदा पिंट्या आपल्या गोलंदाजी मार्कवर येतोय. यावेळेला बॅटचा टो लागला गेला होता. एकदा वर्जित केली जाईल. एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एकेरीने धावसंख्या फलकावर दीपेश कडू मात्र यष्टीरक्षकाची भूमिका साकारताना आपल्याला पाहायला मिळतो. कालचं क्रेडिट सुद्धा त्यांना दिलं गेलं होतं पहिल्या सामन्याचं की 33 ते 34 धावा मात्र त्यांनी कुठल्या गेल्या होत्या. सुंदर फलंदाजी केली होती परंतु आज मात्र या ठिकाणी फ्लॉप शो ठरला गेला. LBWच्या माध्यमातून अजित पुत्रन यांनी मात्र त्यांना बाद दिलं. ॲब्सोल्युटली प्लम असल्या कारणानं धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर आतापर्यंत आकाश पाटील आम्हाला दर्शवत आहेत की 9 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेचे दाते आहेत जे आपल्याला पाहायला मिळतं. प्रथम पारितोषिक जे 1 लाख रुपये स्वर्गीय यादव पांडुरंग घरत यांच्या स्मरणार्थ श्री नरोत्तम यादव घरत सफाळे यांच्याकडून आपण पाहतोय. द्वितीय पारितोषिक आपण पाहतो 65,000 अर्थातच 65,000 श्री विजयशेठ पाटील ससू नवगर सुवी पॅलेसचे मालक. तृतीय 35,000 रुपये श्री जनार्दन पाटील मामा चंदनसार यांच्याकडून हे मात्र पारितोषिक पाहायला मिळतं. चषक दाते आहेत. प्रथम क्रमांक चषक श्री भूपेश धनेश गावड माकणे
द्वितीय चषक श्री संतोष कमळाकर पाटील सफाळे, तृतीय चषक स्वर्गीय साधना सदानंद तरे यांच्या स्मरणार्थ श्री सदानंद भीमा तरे माकणे यांच्याकडून, चतुर्थ पारितोषिक चषक आपण पाहतो श्री गौरव चंद्रकांत तरे GT माकणे. या सर्वांचा आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. अजून इतर उत्तेजनार्थ बक्षिसे आहेत त्यांचं सुद्धा आम्ही या ठिकाणी अनाउन्समेंट करू. गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक कंप्लीट झाले. धावसंख्या जाऊन पोहोचते 9. या धावसंख्येवर 9 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. अक्षय मॅन फ्रॉम नवसाई या खेळाडूने मात्र जरूर प्रगती केली. यावेळेला जर आपण पाहिलं तर ऑफ साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र वळवलं गेलं. सुरेख टायमिंग सही 4 धावा या ठिकाणी. तंत्रशुद्ध फटका, गुड शॉट. 4 धावा येतात अमित पाटील याच्या बॅटमधून. आगरी जिगरी नूतन नगरी, आगरी जिगरी नूतन नगरी, दिन सोन्याचा उजाडला. आगरी जिगरी नूतन नगरी, दिन सोन्याचा उजाडला. आगरी वादल कडाडला, आता APL हा धडक. धावसंख्या 13 रन्स 13 धावा या फलकावर दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ झालाय. आगरी प्रीमियर लीग 2021चा हा शानदार सोहळा आपल्या डोळ्यासमोर रंगताना यावेळेला अप्रतिम बॅट अँड पॅडचा व्यवस्थित संपर्क होत असताना आपण पाहतोय चेंडू निघून जाईल. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय. तत्पूर्वी 1 धाव वर्जित केली जाते. एकेरीवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. स्टीव्ह स्मिथची आठवण करून देणारा हा स्ट्रोक पाहायला मिळाला. कालच्या दिवसात भारत वर्सेस ऑस्ट्रेलिया जरी अनिर्णित सामना ठरला तरी सुद्धा मात्र अजिंक्य राहणेने पत्रकार परिषदेमध्ये सामना समाप्त झाल्यावर खऱ्या अर्थानं रिषभ पंत, तदनंतर हनुमा विहारी या खेळाडूचं कौतुक केलं, चेतेश्वर पुजाराचं कौतुक केलं आणि R अश्विनचं कौतुक करायला विसरला नाही. अप्रतिम सबमरिंग डिलिव्हरी. चेंडू खाली राहिला होता. गुडलेन स्पॉटवरून चेंडू मात्र या ठिकाणी निघून जातोय. दीपेश कुडू याच्या हातामध्ये निर्धावच्या स्वरूपात रोहितला हा चेंडू समजला नाही आणि चेंडू आणि फळीचा व्यवस्थित संपर्क होत नाहीये. कारण जेव्हा जेव्हा तुम्ही गुडलेन स्पॉट किंवा ऑफस्टमच्या बाहेर चेंडूला पिच करता तेव्हा तुमचा आनंद हा द्विगुणित होत असतो आणि हेच खरं गोलंदाजाचं कर्तव्य असतं. जेव्हा तुमच्याकडे स्विंग नसतात तर ग्लेन मॅग्राथ महान गोलंदाजाने सांगितलंय की ऑफस्टमच्या बाहेर चेंडूला जास्तीत जास्त पिच करा. यावेळेला फुलटा चेंडू सोडणार नाही. जैसी गेंद वैसी नसीहत. चेंडूला फेकून दिलंय. 6 धावांकरता इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स आउट ऑफ द पार्क. 6 धावा. APL 6. नूतन नगरी, आगरी जिगरी नूतन नगरी, दिन सोन्याचा उजाडला. आगरी जिगरी नूतन नगरी, दिन सोन्याचा उजाडला. आगरी वादल कडाडला, आता APL हा धडकला. आगरी वादल कडाडला, आता APL हा धडकला. आगरी वादल कडाडला, तर धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर तब्बल 19 धावा. रोहित पाटील आज मात्र बॅट तळपले. नितीन पाटील यांचे सुपुत्र आहेत. सुंदररित्या मात्र आपण पाहू शकाल 2 संघांमध्ये कडवी लढत. धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते 20-20. पुन्हा एकदा अक्षय आपल्या गोलंदाजी मार्कवर उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. वेळेला मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. लाऊड अपील होती. चेंडू आणि फळीचा संपर्क झाला नाही. मुन्ना पठाण या ठिकाणी लेग बाईचा इशारा करताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्येत भर होते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 21 रन्स 21 धावा या फलकावर आपण पाहू शकतायत. अक्षय या खेळाडूने मात्र कमी वेळेमध्ये कमी वयामध्ये प्रगती केली. सुंदररित्या मात्र नवसे संघातून खेळताना सातत्याने दर्शवत असताना भामटपाड्याच्या मैदानातून त्याने मात्र जी प्रगती करायला सुरुवात केली अप्रतिम. सचिन दादा पाटील जलसार या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत. त्यांना मी विनंती करेन की सचिन दादा आपण व्यासपीठावर येऊन मॅचचा आनंद घ्यावा. एक चांगलं व्यक्तिमत्व जलसार गावातून. ऑफ साईडला यावेळेला आपण पाहतो इंटू द गॅपमध्ये एकदा वर्जित केली जाते. सुंदर क्षेत्ररक्षण मिस्टर राहुल किनी याच्या माध्यमातून पाहायला मिळतं. एकेरीवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. पार्टनरशिप कशी व्हावी याचं परिपूर्ण फॉर एक्झाम्पल देताना पाहायला मिळत आहेत. कारण फाउंडेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट. पाया जर तुमचा मजबूत असेल तर नक्कीच चांगली इमारत बांधली जाते. हे बिल्डरच्या माध्यमातून आपण सातत्याने पाहायला मिळतं. तर प्लीज आपण 2 संघाचे कर्णधार स्वरांगी शिवतेज वॉरियर्स आणि JRT टेंबोडे या दोन्ही संघाचे कर्णधार या.
वेलकम राकेशजी कुडू, आपलं हार्दिक स्वागत. आर के स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर रुपेशजी पाटील माकणे पोलीस दलात कार्यरत आहेत, तर वेलकम. आपलं सुद्धा या सकाळच्या सत्रामध्ये हार्दिक स्वागत. धावसंख्या 22 रन, 22 धावा. सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा पाहायला मिळते. प्रणय घरत या ठिकाणी उपस्थित झालेत, वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. सोनावेवरून धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते, ते एकंदरीत आपण पाहू शकतायत. ते जवळजवळ 22 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आजचा सलग दुसरा दिवस या स्पर्धेचा क्रिएटिव्ह 11 माकणे या संघाने काल जबरदस्त खेळ साकारला गेला. कालच्या दिवसात जर आपण पाहिलं तर ग्रुप एचा जर पॉईंट टेबल गुणतक्ता गुणतालिका जर आपण पाहिली तर क्रिएटिव्ह 11 माकणे 2 मॅच 2 विन आणि 3.92चा नेट रन रेट या ठिकाणी पाहायला मिळतो आणि 4 पॉईंट सहित मात्र पहिल्या क्रमांकावर आतापर्यंत पाहायला मिळतात. हा कालच्या दिवसातला शौर्य 11 भामटपाडा संघाने सुद्धा चांगल्या प्रकारची कामगिरी केली. 4 पॉईंट आहेत त्यांचे. रेहान सुपर किंग्स 2 पॉईंट आहेत. या आपण मॅचकडे वळणार आहोत. 2 षटकांचा खेळ अखेरीस धावसंख्या जाऊन पोचते 22-11ची सरासरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, मेंटेन केली जाते. एक चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी स्टँडर्ड या सर्व काही गोष्टी पाहायला मिळतात. अमित पाटील 2 वेळा मात्र 6 चेंडूवर 6 षटकार मारण्याची किमया साध्य करणारा खऱ्या अर्थानं कोपरगावातील अनमोल रत्न अमित पाटील पाहायला मिळतो. तर एका साईडला रोहित पाटील कॅलिबर खेळाडू. चला घाई करा जरा प्लीज. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येत आहेत. अप्रतिम. पंचांकडे दाद जरूर मागितले गेले होते, पंच मात्र सहमत नाही आहे. साईश आपल्या गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळत आहेत. तर तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ झाला आणि धावसंख्या जाऊन पोचते फलकावर एकंदरीत 22 धावा. भूपेश तरे आणि सचिनदादा पाटील यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. पुन्हा एकदा गोलंदाज साईश. यावेळेला पाहिलं खडेखडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. पाहायचं राहुल त्या ठिकाणी येत आहेत. थोडंसं सूर्यकिरण जरूर या ठिकाणी डोळ्यावर प्रखर किरणे आले होती. एका क्षणाला असं वाटलं की हा झेल सुटण्याच्या प्रयत्नात जरूर असतील, परंतु या ठिकाणी प्रयत्नांती परमेश्वर. सुंदर झेल टिपला गेला आणि अमित पाटील सारखा मात्र एक बिग विकेट या ठिकाणी पाहायला मिळतोय. चामुंडा विराई फायटर संघाला पहिला गडी बाद या ठिकाणी बॅक टू द डगआउट. आगरी जिगरी नूतन नगरी, आगरी जिगरी नूतन नगरी, दिन सोन्याचा उजाडला. आगरी जिगरी नूतन नगरी, दिन सोन्याचा उजाडला. आगरी वादल कडाडला, आता APL हा धडकला. आगरी वादल कडाडला, आता APL हा धडकला. तर षटक क्रमांक 3 आहे. 2 चेंडूचा खेळ झाला. विकेट टेकिंग गोलंदाज साईश अपकमिंग टेनिस क्रिकेटर आपल्याला पाहायला मिळतो. जसं म्हटलं जातं मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, चाइल्ड ऑफ द फादरमॅन, आणि त्याच पद्धतीने साईश मात्र अपकमिंग यंगस्टर आहे. पुन्हा एकदा गोलंदाज. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर पुन्हा एकदा मात्र राहुल किनी त्या ठिकाणी चांगले प्रयत्न केले गेले होते. बॅकअप चांगला मिळतोय संतोष मडवे यांच्याकडून. वॉट अ एफर्ट या ठिकाणी शाबासकीची थाप जरूर देतात पिंट्या त्या ठिकाणी. कारण ज्या वेळेला एक लेजंड क्रिकेटर असतो एका संघामध्ये त्यावेळेला तुमची स्फूर्ती खूप महत्त्वपूर्ण भूमिका आपल्याला पाहायला मिळते. तुमची बॉडी लँग्वेज ऑटोमॅटिक मात्र मैदानाच्या आतमध्ये फुलताना पाहायला मिळते. धावांची गती फलकावर या ठिकाणी पाहायला मिळते 24 रन. यावेळेला पाहिलं खराब चेंडू, जैसी गेंद वैसी नसीहत, दिशा से भटके तो मिलेंगे फटके, आणि या वेळेला मात्र चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जातोय. 4 धावांकरता आगरी प्रीमियर लीग चौकार. पहा कमिटी लय सुंदर, अध्यक्ष भाई सागर. पहा कमिटी लय सुंदर, अध्यक्ष भाई सागर. किशोर वजे हा खजिनदार, संजय किणी हा सल्लागार. संजय किणी हा सल्लागार, संजय किणी हा सल्लागार. थँक्यू. वेलकम बॅक. धावसंख्या 28 रन, 28 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर उजव्या हाताने साईश. यावेळेला पाहिलं चेंडूचा मात्र व्यवस्थित बॅटचं एलिव्हेशन नव्हतं. नो मॅन लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. राहुल किनी पुढे सरसावत आहेत.
तत्पूर्वी 2 धावा निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतील आणि दुहेरीने संघ जाऊन पोहोचतोय फलकावर. चामुंडा विराई फायटर्स हा संघ जवळजवळ 30 या धावसंख्येवर 30 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. विजयासाठी 18 अजून सुद्धा 19 चेंडू असतील आणि 19 चेंडूमध्ये 29 धावांचं लक्ष असेल. पुन्हा एकदा गोलंदाज 19 चेंडू 29 धावा. अप्रतिम सुरेख फटका पाहायला मिळतोय ऑन साईडला, मात्र क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू निघून जातोय. 4 धावांकरता नो चान्स फॉर दिस फिल्डर अँड गेट इट 1 बाउन्स 4 रन्स. अजित गावड या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. चांगली मेहनत या स्पर्धेला त्यांनी सुद्धा घेतलेली आहे. वेलकम अजितजी गावड, आपलं हार्दिक स्वागत. षटक क्रमांक 3 कंप्लीट झालेत. 3 षटकांच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचतोय फलकावर 34 या धावसंख्येवर. येणारे चेंडू आहे तुमच्याकडे 18 आणि 18 चेंडूमध्ये 25 धावा. 18 चेंडू 25 धावा हे सामन्याचं समीकरण असेल. 8.33च्या सरासरीने खेळावं लागेल. घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. गावोगावी जिथे तिथे एकच चर्चा ही चालू झाली, कारण आगरी प्रीमियर लीग स्पर्धा ही आली. माकणे सफाळेमध्ये सुंदर नूतन नगरी, क्रिकेट खेळतो माझा पालघर वसईतील 18 गावचा गरी. आदरणीय सन्माननीय या ठिकाणी रोशनजी पाटील उपस्थित झाले, त्यांचं हार्दिक स्वागत. वेलकम. टेंबोडेवरून खास करून एक चांगलं व्यक्तिमत्व या ठिकाणी पाहायला मिळतं. सुंदर अशा वातावरणात आशिष पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. लगेच आपण टॉस त्या ठिकाणी करणार आहोत. वेळेची दिरंगाई न करताना संतोष मडवी पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर येत आहेत. जरा समोरून प्लीज थोडंसं बाजूला व्हायचं आहे, डिस्टर्ब होतंय या ठिकाणी आमच्या गुणलेखकांना. धावसंख्या फलकावर 34 रन 34 धावा. विजयासाठी 18 चेंडू आणि 25 धावा हे सामन्याचं समीकरण असेल. संतोष मडवी पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना आपण पाहू शकतायत. उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहेत. वेलकम रोशनजी पाटील, आपलं हार्दिक स्वागत. यावेळेला ऑन साईडला निरंजन सुंदर पद्धतीने मात्र चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलंय. एकदा वेगाने दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि फेके येईपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. प्रतीक मात्र पुढे सरसावेपर्यंत 2 धावा निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि दुहेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर या ठिकाणी पाहायला मिळते ते एकंदरीत 36 धावा. 36 रन्स ऑन द बोर्ड लागल्या जात आहेत. एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट. काही केव्हाही घडू शकतं या क्रिकेटच्या दुनियेमध्ये. सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जर आपण पाहिली तर 36 धावा, 36 रन. एक चांगलं क्रिकेट. आगरी प्रीमियर लीग 2021चं पर्व 4थं आणि 4थ्या पर्वामध्ये सुंदर असा खेळ मात्र या ठिकाणी या नूतन नगरच्या मैदानात चालू आहे. सो यूट्यूबच्या माध्यमातून जे श्रोते जोडले गेलेत व वॉच करतायत त्यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर होता सुरेश रैना कॉपीबुक स्टाईलमध्ये, परंतु खूपच बाहेर असल्या कारणानं मुन्ना पठाण वळतात. एक्सरसाइजचा मौका मिळतोय. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर एकंदरीत 37 धावा. विजयासाठी 22 धावांचं लक्ष असेल. चामुंडा विराई फायटर्स या संघाला एका साईडला क्रिएटिव्ह 11 माकणे हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला ऑन साईडला ब्लॉकॉलमध्ये चेंडू पाहायला मिळाला. यॉर्कर हे ब्रह्मास्त्र आहे गोलंदाजाचं. संतोष मडवी या गोलंदाजाचं आपण पाहू शकाल. जतीन पाटील अँड रोशन पाटील या ठिकाणी उपस्थित झाले. JRT अक्षय गरत या ठिकाणी उपस्थित होताना त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. तर धावांची गती फलकावर या ठिकाणी पाहायला मिळते ती 38 धावा. 38 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. विजयासाठी 21 धावांचं लक्ष असेल. पुन्हा एकदा गोलंदाज संतोष मडवी.
हलक्याश हाताने ऑफ साईडला चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम करतात. सेन्सिबल क्रिकेट कसं खेळावं, एखादा चांगला गोलंदाज असेल तर त्याला सावध पवित्रा कसं घ्यावा याचं परिपूर्ण रोहित पाटील मात्र या ठिकाणी दर्शवत असताना, कारण रोहितला माहिती आहे एक चांगला गोलंदाज आहे, जर संतोष पिंटे याला जर जरूर मात्र कुठेतरी मोमेंटम मिळाली तर येणाऱ्या चेंडूंमध्ये मात्र आपल्या फलंदाजांचा कर्दनकाळ ठरेल. रोहित पाटील सेन्सिटिव्ह क्रिकेट खेळत असताना नाणेफेकीचा कौल जिंकलाय. स्वरांगी शिवतेज वॉरियर्स वन द टॉस अँड सिलेक्टेड टू बॉल फर्स्ट. अप्रतिम गुड डिलिव्हरी, चेंडूचा टप्पा अचूक पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतोय. अचानक बाउन्स उसळी घेणारा चेंडू आपण पाहू शकतायत. ही ताकद आहे या गोलंदाजाची, प्रत्येक फलंदाजाला रीड करतो हा गोलंदाज. धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते 39. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर, उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी राऊंड द विकेटचा मारा डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाला या ठिकाणी आपण पाहू शकतायत. 30 यार्ड सर्कलमध्ये आपण पाहतो सिली मिड ऑफ, सिली पॉइंट, शॉर्ट लेग गली, ऑफ साईडला सुंदर फटका पाहायला मिळतोय. चेंडू निघून जाईल मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये. तेवढं चांगलं उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु यावेळेला जर आपण पाहिलं तर 2 धावा आणि तिसरी धाव सुद्धा परिपूर्ण केली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. जतीनने मात्र चांगली फेकी केली होती नो डाऊट, परंतु इथे मात्र कंट्रोल नव्हतं संतोष मडवी यांचं. आणि 3 धावा येत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर, ते एकंदरीत 42 धावा. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 4था आहे. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत जर विचार केला तर 5 चेंडूचा खेळ झालाय. येणारे 13 चेंडू अजून सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील आणि 17 धावांचं लक्ष असेल. अप्रतिम गुड डिलिव्हरी, एक्सलंट डिलिव्हरी. या अगोदर मात्र रोहित पाटीलने सन्मान दिला होता. या ठिकाणी रिस्क घेण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित संपर्क झाला नाही, सरळ चेंडू निघून जातोय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता. 12 चेंडू आणि 17 धावा, 12-17चं समीकरण. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. या ऐकूया आपण सुमधुर संगीत. वाघाचा छावा आपला देवा, वाघाचा छावा आपला देवा, उपाध्यक्ष हात हाडला. वाघाचा छावा आपला देवा, उपाध्यक्ष हात हाडला. आगरी वादल कडाडला, आता APL हा धडकला. 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 किशोरजी वजय खजिनदार, प्लीज आपण मुख्य मंचाच्या समोर यायचं आहे. यावेळेला गुड डिलिव्हरी आपण पाहतोय. सुंदर चेंडू पाहायला मिळाला. आता मात्र चेंडू आहे तुमच्याकडे 11 आणि 11 चेंडूमध्ये विजयासाठी 17 धावा. हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतंय. यावेळेला ऑन साईडला दमदार फटका जरूर पाहायला मिळतोय. यावेळेला आपण पाहतो सुंदररित्या मात्र झेल टिपला गेला. प्रतीकच्या माध्यमातून गुड कॅच. निरंजन याच्या खेळीला पूर्ण विराम. फटका सुंदर होता, परंतु या ठिकाणी सुंदर झेल सुद्धा पाहायला मिळाला. वेलकम समीरजी घरत, आपलं हार्दिक स्वागत या सकाळच्या सत्रामध्ये. धावांची गती फलकावर आतापर्यंत पाहायला मिळते ती 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 42 धावा. विजयासाठी 10 चेंडू आणि 17 धावा चामुंडा विराई फायटर्स या संघाला. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती या विकेटच्या निमित्ताने आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. हौसी पहा हे संघ माल, त्यांची समाजामध्ये ओळख. हौसी पहा हे संघ माल,
त्यांची समाजामध्ये ओळख आहे अंगात जर्सी फडक आगरी दणका स्वभाव कडक आगरी दणका स्वभाव कडक आगरी दणका स्वभाव कडक क्रिकेटच्या या रण मैदानी क्रिकेटच्या या रण मैदानी आगरी झेंडा. थँक्यू. तर धावांची गती 42 धावा, 10 चेंडू आणि 17 धावा हे सामन्याचं समीकरण. धावा होऊ शकतील, मी करेन, आत्मविश्वास खूप मैदानाच्या आतमध्ये मायने राखेल. रोहित याच्याकडे पूर्णपणे मात्र मदार असेल. क्रिकेटचा आर, रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी मात्र सांभाळावी लागेल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना पाहू शकाल. सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. चांगले स्टँड बसण्यासाठी मात्र या ठिकाणी आपण पाहतोय. खूप छान पद्धतीने मात्र सजावट केली गेली या स्पर्धेच्या माध्यमातून. आमचे लाडके क्रिकेट रसिक या स्पर्धेला वळाले, त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत. आगरी प्रीमियर लीग 2021च्या कोर कमिटीकडून आगतम स्वागतम सुस्वागतम. 10 चेंडू 17 धावा. यावेळेला खेळायचं होतं ऑन साईडला, चेंडू ऑफ साईडला निघून जातोय. लॉंगऑफचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय, वाडिश होता. तत्पूर्वी 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत. सिंगल डबलला महत्त्व द्यावं लागेल. इथे जर मात्र या धावा अचीव करायच्या असतील तर डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवून खेळावं लागेल. थिंकिंग पॉझिटिव्ह असणं खूप गरजेची गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 44 धावा. विजयासाठी 15 धावांचं लक्ष असेल. पुन्हा एकदा मात्र बॅकलिपचा उपयोग केला गेला होता. चेंडू सिलिमेडॉनच्या क्षेत्रातून निघून जातोय. संतोष मडवी वेगाने येत आहेत. थोडीशी स्वैरफेकी झाली परंतु 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत. सिंगल डबल आता मात्र इथे किती मायने राखतोय हे आपण स्पष्टपणे आपल्याला जाणवतं. 2 धावा येत आहेत आणि संघ जाऊन पोहोचतोय फलकावर. 46 चेंडू आहेत तुमच्याकडे, जवळजवळ 8 आणि 8 चेंडूमध्ये विजयासाठी 13 धावा. 8 चेंडू आणि 13 धावा हे सामन्याचं समीकरण. डोंट क्रॉस द ब्रिज अंटिल यू कम टू इट. संकट येण्यापूर्वीच त्याची चिंता करीत बसू नका खेळाडूंनो, तर फाईट करा. आणि तेच मात्र रोहित पाटील आतापर्यंत चांगल्या प्रकारचं फाईट करत दिसताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला थोडासा अडथळा निर्माण होताना पावलांमध्ये बिघाड, पण अजित पुत्रन डेड बॉलला घोषित करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षणाकडे, व्यूहरचनेकडे जर नजर टाकली तर एक शॉर्ट थर्ड मॅन, गली रिझन, स्लिप पॉईंट, स्लिप मिड ऑफ नाही आहे. नंतर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर मिड ऑफ पाहायला मिळतोय. लॉंग ऑन घेतला जातोय. मिड ऑन, डीप मिड विकेटचं मोठा क्षेत्र खाली पाहायला मिळतो. डीप बॅकवर्ड स्क्युअर लेग अँड शॉर्ट लेग. यावेळेला हा चेंडू जर आपण पाहिला तर वाईटचा इशारा येतोय. एक्स्ट्रा ऑर्डिनरी करावी लागते. आणि एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर पाहायला मिळते ते 47 धावा. पूर्ण वर्ल्डमध्ये 5473 चेंडू फेकणारा, परंतु मायकल होल्डिंगने एकसुद्धा त्याच्या करिअरमध्ये तेवढ्या चेंडूंमध्ये एकसुद्धा वाईट फेकला नाही. आणि तदनंतर जर विचार केला तर वेस्ट इंडिज संघाचा गोलंदाज जोएल गार्नर हा सुद्धा वाईड आणि न फेकण्याच्या यादीमध्ये पाहायला मिळतो. यावेळेला ऑफ साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम करतायत आणि इंटू द गॅपमध्ये चेंडू जमिनीलगत निघून जातोय. ग्राउंड स्ट्रोक अप्रतिम पाहायला मिळाला. चौकार येतोय, निर्णायक चौकार. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर या ठिकाणी पाहायला मिळते 51 धावा. 51 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. विजयासाठी आता मात्र चेंडू आहेत तुमच्याकडे जवळजवळ आपण पाहतो 7 चेंडू आणि विजयासाठी 7 चेंडू 8 धावा. विजयासाठी 7 चेंडू आणि 8 धावा. रोहितच्या मात्र आतापर्यंत बॅटमधून निघाल्यात त्या धावा 33 धावांची जबरदस्त आक्रमकता सिद्ध करतोय. रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे हे पूर्णपणे दाखवतोय. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. बॅटची एज घेऊन चेंडू मात्र निघून जातोय. अक्षय जीवाची आकांता त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. सुंदर क्षेत्ररक्षण. धावसंख्या फलकावर 52, 6 चेंडू आणि विजयासाठी 7 धावा. आक्रमकता जबरदस्त दाखवले ते रोहित पाटीलने. कोणता गोलंदाज पुढे आणला जाईल, कोणत्या गोलंदाजाला मात्र या ठिकाणी आपण पाहतोय की विश्वास दाखवला जाईल. वेळ दौडू नका. यानंतर लगेच सामन्याला सुरुवात होईल. 2 संघांमध्ये आपण पाहणार आहोत. दोन्ही संघ सज्ज राहायचे आहेत. वेळेची दिरंगाई न करताना स्वरंगी शिवतेज वॉरियर्स वर्सेस आपल्याला पाहायला मिळेल JRT टेंबोडे.
स्वरांगी शिवतेज वॉरियर्स संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून आशिष पाटील अँड कंपनी यांनी मात्र क्षेत्ररक्षण करण्याचा धाडस निर्णय घेतलेला आहे. एका साईडला देवानंद वजे संघ यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, तर एका साईडला आपण पाहू शकाल रोशन पाटील यांचा संघ, जतीन पाटील, तर विक्रम पाटील, तर प्रमोद घरत हे टीम मेंटॉर आहेत. पम्या तर 6 चेंडू आणि 7 धावा हे सामन्याचं समीकरण. यशाचा सोपा मंत्र काय आहे मित्रांनो, तर मी हे करणारच, मी हे करू शकतो. आणि हेच वाक्य रोहित पाटीलला मात्र या ठिकाणी लागू पडताना पाहायला मिळतं. परंतु विजयाची या ठिकाणी घोडदौड, विजयाची चव चाखायला मात्र या सामन्यामध्ये शिकवेल का चामुंडा विराई फायटर्स या संघाला? 6 चेंडू आणि 7 धावा. म्हणून म्हटलं जातं आयुष्यात कितीही मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तामध्ये जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते. आणि तो खेळाडू कोण ठरेल याकडे सर्वांचं लक्ष वेधित झालंय. 6-7चं समीकरण. प्लीज डोंट वेस्ट द टाइम. 6 चेंडू 7 धावा. सुपर मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगते. सहा चेंडू 7 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर राहुल किनी. उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहेत रोहित पाटीलला. यावेळेला ऑफ साईडला तंत्रशुद्ध फटका. सुपर टायमिंग. हार्दिक पंड्या कॉपीबुक स्टाईल मध्ये चेंडूला पाठवलंय. एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफच्या अगदी मधोमध टेक्निकली साऊंड सिस्टम पाहायला मिळाली. नाईस टायमिंग, नाईस शॉट. क्रिकेटच्या या रणमैदानी आगरी झेंडा फडकला, आगरी वादळ कडाडला, आता APL हा धडकला, आगरी वादळ कडाडला, आता APL हा धडकला, आगरी वादळ कडाडला, आता APL हा धडकला, आगरी वादळ कडाडला, आता APL हा धडकला. थँक्यू. वेलकम बॅक. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर तब्बल जाऊन पोहोचते 56 या धावसंख्येवर. 5 चेंडू आणि 3 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. सुंदर फटकेबाजी. 18 चेंडूमध्ये 38 धावांचं या ठिकाणी सुंदर झंझावती झुंजार खेळी पाहायला मिळते. फुलटॉस चेंडू होता. यावेळेला आपण पाहतोय रिव्ह्यू या ठिकाणी जरूर रिव्ह्यू घेतला गेलाय आणि तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा. जर रिव्ह्यू मध्ये जर आपण पाहिलं तर बिमर असला ऑन स्क्रीन तर या ठिकाणी विजयाची घोडदौड होईल यात काही शंका नाहीये. थर्ड अंपायर मिस्टर जय पवार. थर्ड अंपायर जय पवार यांना मी विनंती करेन JP कुठे असतील तर प्लीज या. वेलकम मनोज पाटील. आर्थिक स्वागत. या स्पर्धेसाठी आपण पाहतो सर्व संघांना मात्र सन्मान चषक जे ते या ठिकाणी स्पॉन्सरशिप केलेले आहे स्वर्गीय हरिचंद्र भास्कर तरे यांच्या स्मरणार्थ श्री आनंद हरिचंद्र तरे माकणे यांकडून आपण पाहतोय. मॅन ऑफ द मॅच चषक श्री संजय एकनाथ केनी भामटपाडा. तर मॅन ऑफ द कॅप मॅन ऑफ द मॅच साठी आपण पाहतो. यस, तर नोचा इशारा आणि या ठिकाणी विनिंग पारी खेळी करताना रोहित पाटील. सुपर बॅटिंग, अप्रतिम अफलातून फलंदाजी. टेक्निकली जे साऊंड सिस्टम होते ते मात्र या ठिकाणी पाहायला मिळाले. चांगले स्ट्रोक पाहायला मिळाले. धन्यवाद मयुरेश कुडू अँड निखिल पाटील, आपण आलात. त्यांचे सहकारी या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचा खूप खूप धन्यवाद. आता होणारा सामना स्वरांगी शिवतेज वॉरियर्स वर्सेस आपल्याला पाहायला मिळेल JRT टेंबोडे. या दोन संघांमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळणार आहे आणि आमचे साथी समालोचक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. चला लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या, वेळ न दवडताना प्लीज. स्वरांगी शिवतेज वॉरियर्स JRT संघाचे 2 फलंदाज रेडी राहायचं आहे. लगेच फलंदाजीसाठी मॅन ऑफ द मॅच कडे वळणार आहोत आणि मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अबाउट इट रोहित या वेळेला सुंदर फटकेबाजी करत
JRT संघाचे 2 फलंदाज प्लीज. तर एक चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट क्वालिटी. चला लगेच 2 फलंदाज मैदानाचा ताबा घ्या. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सातत्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळतं.